नगरपालिकांच्या निवडणुका म्हणजे शेवटी विकास कामांवर चालत असतात. आपण येऊन काय बोलावं आणि काय सांगावं याचं भान आता विरोधकांना राहिलेलं नाही आहे. मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे, हे जरासं बंद करायला सांगायला आवाज आहे. सावंतवाडी पुढचं बोलायचं झालं तर सावंतवाडी पूर्वी कशी होती आणि आता कशी आहे हे तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. जिथं आज जगन्नाथराव भोसले सुंदर असं उद्यान झालेलं आहे, त्या ठिकाणी दलदल होती, मुलं त्याच्यामध्ये क्रिकेट खेळायची. आज ठिकाणी सुंदर असं उद्यान झालेलं आहे. या ठिकाणी संपूर्ण सावंतवाडीला स्टॉलचा विळखा बसलेला होता. अगदी बापूसाहेब महाराजांच्या समोर सुद्धा स्टॉल होते, पुतळ्याच्या समोर. संपूर्ण मार्केटमध्ये स्टॉल्स होते. हे सगळं काढून आपण इंदिरा गांधी व्यापारी संकुल बनवलं, ते जर बॅरिस्टर नाथपै सभागृह बनवलं, ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर सावंतवाडी संस्थांमध्ये आलेले होते आणि एका दलित बांधवाच्या हातून एक खून घडलेला होता म्हणून त्याची केस बाबासाहेबांनी चालवलेली होती. त्याला न्यायाधीश म्हणून सावंतवाडीच्या राजाने त्या दलित इसमाला फाशीची शिक्षा दिली आणि राजा म्हणून त्यांना जे अधिकार होते त्या अधिकाराने ती शिक्षा माफसुद्धा केली. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्मचरित्रामध्ये बापूसाहेब महाराजांचा उल्लेख आहे. आणि ती केस संपल्यानंतर ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी सभा घेतली त्या ठिकाणी आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने उद्यान विकसित केलेलं आहे. मैदान पूर्वी आपण कसं होतं बघितलेलं होतं, आता तिथं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झालेलं आहे. मोती तलावाचं सुशोभीकरण झालेलं आहे. लाखेवस्तीतील अनेक माझ्या भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांना माहिती आहे की पूर्वी लाखेवस्ती कशी होती. त्या ठिकाणी झोपड्या होत्या. एखाद्या झोपडीला आग लागली की त्यामध्ये तिथं राहणारे त्यांची परिस्थिती फार वाईट व्हायची. त्यांना बंगले सदृश घरं आपण करून दिलेली आहेत. हे सगळं आपल्याला विसरून चालणार नाही. आत्ता तुम्ही जर मान मागे वळून बघितली तर समोर जो कॉम्प्लेक्स दिसतोय ही संत गाडगे महाराज मंडई आहे. त्याच्या आतमध्ये पार्किंगची व्यवस्था आहे. आतापर्यंत तुम्ही बाजारात आला की तिथं गाड्या लागलेल्या असतात, स्कूटर लागलेल्या असतात. त्याच्यापुढे तुम्हाला असं आढळणार नाही. त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड पार्किंग आहे. त्याच्यामध्ये फुलवाल्यांसाठी जागा आहे, फुलं विकण्यासाठी. भाजीवाल्यांसाठी भाजी विक्री करायची जागा आहे. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या दुकानदारांचं पुनर्वसन केलं जाणार आहे. हे सगळं आपण का करू शकतो? हे करायला प्रेम लागतं जनतेबद्दल. तुम्ही जर या ठिकाणी बॅरिस्टर नाथपै सभागृहामध्ये आत्ता गेलात तर ते संपूर्ण एअर कंडिशन झालेलं आहे. तिथं आल्हाददायक असं फर्निचर घातलेलं आहे. तुम्ही त्याच्या शेजारी म्हणजे नगरपालिकेच्या शेजारी फायर ब्रिगेडची उत्कृष्ट अशी इमारत उभी राहिलेली आहे. बाहेरच्या व्यक्तीने आम्हाला येऊन काय सांगायचं की आम्ही विकास करावा? त्यांनी येऊन ह्या प्रत्येक गोष्टी बघितल्या पाहिजेत. आत्ता मी इथं आलो, तुम्ही येताना म्युझिकल फाउंटन सुरू होता की नाही मला माहिती नाही, परंतु मी येताना म्युझिकल फाउंटन चालू होता. अतिशय सुंदर असा म्युझिकल फाउंटन आज मोती तलावामध्ये चालू आहे. तो पर्यटकांचं आकर्षण केंद्र बनत आहे. जिमखाना मैदानावर तुम्हाला माहिती आहे की सचिन तेंडुलकर जेव्हा लहान होते त्याला रमाकांत आचरेकर सर सचिन तेंडुलकरना सावंतवाडीला घेऊन यायचे आणि त्यांनी क्रिकेटचे धडे सावंतवाडीच्या ग्राउंडवर सचिन तेंडुलकरना दिलेले आहेत. त्या ठिकाणी रमाकांत आचरेकर सरांच्या नावाने चांगली असं ड्रेसिंग रूम बांधलेली आहे, गॅलरी बांधलेली आहे. तिथं जर तुम्ही बघितलं तर 5 कोटीचं तालुका क्रीडा केंद्राचं काम चालू आहे. तुम्ही जर बाहेरच्या वाड्यामध्ये गेला तर तिथं आधुनिक असं मटन मार्केट बनलेलं आहे. मी हे सगळं तुम्हाला का सांगतो? हे सगळं ह्या गेल्या 2-4 वर्षामध्ये चालू असलेले प्रकल्प हे आहेत. त्याच्या शेजारी महिलांच्या सक्षमीकरणासाठी ट्रेनिंग सेंटर बांधलेलं आहे. तुम्ही जर सालेवाड्यामध्ये गेलात तर ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आहे. ते आता पूर्वी ग्राउंड फ्लोअरचं होतं, आता ग्राउंड+2 असं ते झालेलं आहे. त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील. सावंतवाडी शहराला 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी 54 कोटी रुपये, छोटीशी रक्कम नाही, तब्बल 54 कोटी रुपये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक पाण्याच्या टाक्यांची कामं पूर्ण झालेली आहेत. शहरामध्ये पाईपलाईन टाकायचं काम हे आता सुरू झालेलं आहे. लवकरच ते पूर्ण झाल्यानंतर 24 तास पाणी हे तुम्हाला सर्वांना मिळणार आहे. त्याच्यासाठी धरणाची उंची वाढवलेली आहे. तुम्ही आत्ता बोलत असताना संजू बोलला की शिरशिंग्याहून पाणी आणण्याची काही गरज नाही, कारण आपण आपल्या धरणाची उंची वाढवलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की माझगावला जे धरण होतं त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्यासाठी वेगळे आरक्षण केलेलं आहे. आणि एवढंच नाही
तर केसरीवरून आपल्याला शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. त्या ठिकाणून जसं मिनरल वॉटर असतं तेवढं स्वच्छ पाणी केसरीवरून सावंतवाडीला येत असतं. आणि ह्या केसरीच्या वर घारपी नावाचं गाव आहे आणि ह्या घारपी गावामध्ये नवीन धरणाचं काम सुरू आहे. तिथून केसरी हे फक्त 2 ते 4 किलोमीटर आहे आणि मग तिथल्या धरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर ते पाणीसुद्धा केसरीच्या धरणामध्ये येऊ शकतं आणि तिथून सावंतवाडीला मिळू शकतं. तर ज्यांना सावंतवाडीची माहितीच नाही ते सावंतवाडीसाठी काय करणार आहे? उगाच आपला जाहीरनामा काढला, त्याच्यामध्ये लिहिलं की शिरशिंगे धरण. तुम्हाला शिरशिंगे धरण माहिती तरी आहे का? शिरशिंगे धरणाचं काम बंद पडलेलं होतं. मी कॅबिनेटमध्ये भांडलो आणि 640 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतला नुसता शिरशिंगे एका धरणासाठी. यांना काहीही माहिती नसतं. केवळ आज त्यांचं एकमेव उद्देश आहे की सावंतवाडीवर राज्य करायचं. कोण राज्य करणार? ज्यांचं लँड माफिया, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की लोकांच्या जमिनी बळकवणारी जी लोक असतात, असली लोक आज पैशाचा वर्षाव करतायत सावंतवाडी शहरावर. का करतायत? त्यांना या शहरावर राज्य करायचं आहे आणि म्हणून बॅकडोर एंट्री घ्यायची. नगराध्यक्षाचा उमेदवार केला, त्याला धड 2 शब्द मराठी सुद्धा बोलता येत नाही. बोलतं कोण? त्या लँड माफियाचे संबंधित जे नातेवाईक आहेत ते तिथं भाषणं करतात. आणि तुम्हाला हे मान्य आहे का? एक लँड माफिया सावंतवाडीवर राज्य करणं तुम्हाला मान्य आहे का? जरा जोरात बोला नाही म्हणून. एक असा आवाज आला पाहिजे की तुम्ही आता कमीत कमी 1,500 लोक इथं आहात. प्रत्येकाने ठरवलं आम्ही 4-4 लोकांची मतं मिळवणार, तरी तुम्ही नगराध्यक्षांना निवडून आणू शकता की नाही? आणि म्हणून बोलायला शिका, घाबरायचं नाही आपण. माझ्या विरुद्ध सुद्धा पाण्यासारखा पैसा खर्च केला. तुम्ही मला निवडून दिलं की नाही? 4थ्यांदा निवडून दिलं. का निवडून दिलं? या शहराने मला जन्म दिलेला आहे. या शहराचे माझ्यावर उपकार आहेत. माझे आजोबा असतील, वडील असतील, सगळ्यांना या शहराने प्रेम दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे या शहरावर मी तेवढंच प्रेम करतो जेवढं शहराच्या नागरिकांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे. मला तब्बल 4 वेळा सावंतवाडी मतदारसंघामध्ये कंटिन्युअस 3 वेळा कोणीही आमदार निवडून येत नाही अशी या मतदारसंघाची ख्याती होती. तुम्ही मला 3ऱ्यांदा निवडून दिलं. एवढंच नाही तर गेल्या खेपेला परत एकदा निवडून 4थ्या वेळा तुम्ही मला निवडून दिलेलं आहे. हे प्रेम का तुम्ही देता? मला ज्या वेळेला मी आमदारकीच्या उमेदवारीला उभा राहतो त्या वेळेला सर्वाधिक लीड मला सावंतवाडी शहराने दिलेला आहे. लक्षात ठेवा, माझ्या लीडमध्ये सगळ्यात जास्त वाटा हा सावंतवाडी शहराचा राहिलेला आहे आणि म्हणून या शहराला मी माझं घर समजतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये माफियाच्या हातामध्ये हे शहर जाणार नाही हे मी तुम्हाला सांगतो. कारण सावंतवाडीची संस्कृती आहे. ही संस्कृती बापूसाहेब महाराजांनी आपल्याला शिकवली, ज्यांना राम राजा म्हटलेलं होतं. परंतु आज परिस्थिती काय आहे? आज समोरचा तलाव आहे तो सुद्धा आपला आहे म्हणून केस घातलेली आहे. वस्तुस्थिती आहे ना. मग तुम्ही त्या ठिकाणी नगराध्यक्ष होता त्यावेळेला तुम्ही चांगले वकील दिले. कोणाच्या विरुद्ध दिले? राजघराण्याच्या विरुद्ध दिले. राजघराणं असं कधी नव्हतं. त्यांनी कधी पब्लिक प्रॉपर्टीवर कधी आपला अधिकार सांगितला नव्हता. आज हॉस्पिटल आमचं, तलाव आमचा, रेस्ट हाऊस आमचं, हे काय चाललेलं आहे? मनाचा मोठेपणा दाखवा, बापूसाहेब महाराजांचा वारसा जपा आणि मग तुम्ही काय राजघराणा म्हणून मतं मागावी? आम्हाला सुद्धा इतिहास दिलेला आहे, परंपरा दिलेली आहे. माझ्या आजोबांना त्यावेळेच्या राजाने नगरशेठ म्हणून किताब दिलेला आहे. का दिला? त्यांनी हजारो लोकांना कामाला लावलं, हजारो लोकांना पोटाला लावलं. मग ती परंपरा तुम्हाला आम्हाला चालवायची आहे. आम्हाला काय असे लोकांच्या जमिनी विकून आणि जमिनीचं सौदे करून लोकांना फसवून जे लोक मोठे झालेले आहेत त्याच पैशाचा वर्षाव करतील सावंतवाडी शहरावर. पण ह्याला सावंतवाडी शहरातल्या नागरिकांनी भुलता कामा नये. ही अपप्रवृत्ती आपल्या शहरामध्ये येता कामा नये. प्रत्येक तुमच्या नागरिकांचं कर्तव्य आहे. प्रत्येकाने ठरवा की या अपप्रवृत्तीला आम्ही शहराच्या बाहेर घालवणार. सुदैवाने त्यांचं ऑफिस सुद्धा झाले ना, नगरपालिकेच्या बरोबर बाउंड्रीच्या बाहेर आहे. त्यांना तिथं त्यांच्या ऑफिसमध्ये पाठवून द्या. नकोच असली संस्कृती आम्हाला. आम्हाला शांतता पाहिजे. एक काळ असा होता की ह्या गांधी चौकामध्ये फायरिंग झालेलं होतं, पोलिसांनी फायरिंग केलेलं होतं. त्या क्षणाला आणि त्याच्यानंतर आमचं राज्य आलं ह्या नगरपालिकेमध्ये. गेली 30 वर्ष आम्ही या नगरपालिकेवर राज्य करतोय. एक दंगल झालेली नाही सावंतवाडीमध्ये. हे सावंतवाडीचं वैशिष्ट्य आहे. सावंतवाडीची शांतता हे सावंतवाडीचं वैशिष्ट्य आहे. सावंतवाडीमध्ये परस्परांवर केलेलं प्रेम. जर 25 तारीख असेल आणि त्या ठिकाणी मास होतो रात्रीच्या वेळेला ख्रिश्चन धर्मियांमध्ये, दुसऱ्या दिवशी ख्रिसमस असतो, प्रत्येक मासला मी त्या ठिकाणी हजर असतो.
प्रार्थना करणारा त्या प्रार्थनेमध्ये सहभागी होतो. ईदचा दिवस असेल तर त्यांची प्रार्थना संपल्यानंतर प्रत्येकाला एक फूल देण्यासाठी मी मशिदीच्या बाहेर उपस्थित असतो. तेवढ्याच प्रेमाने आमच्या दिवाळी असेल तर विठ्ठल मंदिरामध्ये उपस्थित असतो. शेवटी ही आमची संस्कृती आहे, ही सावंतवाडीची संस्कृती आहे, ही शांततेची संस्कृती आहे. ही शांतता बिघडता कामा नये. आज बाहेरच्या वाड्यामध्ये 4-4 अपक्ष उमेदवार उभे केलेले आहेत. कशासाठी उभे केले? आमची मतं खायला उभे केलेले आहेत. विचार करा कशासाठी. आज विरोधी पक्षाचा एखादा उमेदवार असेल तर त्याला फायनान्स केलं जातं. कशाला? आमची मतं खायची म्हणून. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, विरोधी पक्षाला जी मतं घातली जाणार ही मतं भाजपला मतं घातल्यासारखी आहेत. त्यांना अजिबात मतं घालू नका, कारण ते कधीच निवडून येणार नाही आहेत. आणि भाजपने तरी हे सगळं का केलेलं आहे? आम्ही युतीमध्ये एकत्र आहोत. महाराष्ट्रामध्ये आमची महायुती आहे. आम्ही महायुतीमध्ये एकत्र आहोत. इथं सुद्धा आम्ही महायुती करू शकलो असतो, पण त्यांनी मुद्दाम केलेले नाही, कारण त्यांना राजकीयदृष्ट्या कटकारस्थान करायचं आहे. राणेसाहेब आपले खासदार आहेत. त्यांनी सांगितलेलं होतं की युती करूनच निवडणुका लढवायच्या आहेत. ऐकलं का त्यांचं कोणी? एवढा मोठा नेता जो अगदी महाराष्ट्रामध्ये विपरीत परिस्थिती असताना खासदारकीला निवडून आलाय. कसे आले? तर रत्नागिरी जिल्ह्यामधलं 1 लाखाचं डेफिसिट होतं. ते 1 लाखाचं डेफिसिट सिंधुदुर्ग जिल्ह्याने भरून काढलं. 1,40,000 मतं दिली जादा, आणि त्याच्यामुळे 40,000 मतांनी ते निवडून आले. मग एवढं प्रेम ज्या नारायण राणे साहेबांवर आम्ही दिलेलं आहे. अनेक वेळेला माझा सुद्धा संघर्ष झालाय ना राणे साहेबांच्याबरोबर, मी कुठे नाही म्हणून सांगतो. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संघर्ष हा विचाराचा पाहिजे. तो विचाराचा संघर्ष होता. ज्या क्षणी तो संघर्ष संपला त्या क्षणी आम्ही एकत्र आलो. आणि आज सुद्धा माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध हे राणे साहेबांच्या बरोबर आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं. मी आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण उभं राहून आणि टाळ्या वाजवून एकनाथ शिंदे साहेबांचं स्वागत करावं. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांना टाळ्याच्या कडकडात त्यांचं आपण सर्वजण स्वागत करूया. शिवसेना आगे बढ़ो, एकनाथ शिंदे आगे बढ़ो. अरे आवाज कुणाचा? अरे आवाज कुणाचा? अरे आवाज कुणाचा? या ठिकाणी शिंदे साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट आणि स्वर्गीय आनंदजी दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. अरे आवाज कुणाचा? मोठ्यानं अरे आवाज कुणाचा? अरे येऊन येऊन येणार कोण? या ठिकाणी आपले सगळ्यांचे लाडके आमदार सन्माननीय दीपकभाई केसरकर यांना विनंती करतो की आपलं त्या ठिकाणी मनोगत पूर्ण करावं. आणि म्हणून आपण लक्षात घ्या की या शहराला जे जे पाहिजे ही प्रत्येक गोष्ट मला माहिती असते. या शहरामध्ये जुन्या शाळा होत्या. आज 1 नंबर शाळा, 2 नंबर शाळा, सर्वांना पूर्ण नवीन बिल्डिंग दिलेले आहे. त्या ठिकाणी 6 नंबरची शाळा आहे, तिथे रेसिडेन्शियल स्कूल मंजूर केलेलं आहे. जवळजवळ 7 कोटी रुपये हे नुसतं रेसिडेन्शियल स्कूल बांधायला त्यांना दिलेले आहेत. आणि म्हणून आपण अनेक जे प्रकल्प करतोय त्यांचा नुसता जाहीरनामा आहे. इथं तर आम्ही योगा सेंटरसाठी पैसे मंजूर केलेले आहेत. नरेंद्र उद्यानवर जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी इको टुरिझमचं सेंटर आहे, त्या ठिकाणी टेंट हाऊसेस आहे, ट्री हाऊसेस होत आहेत. आणि त्याच्यामुळे विकास कसा करायचा हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. आज गरज कसली आहे? मगाशी मी तुम्हाला सांगत होतो, राणे साहेबांच्याबद्दल सांगत होतो. माझ्यावर येऊन टीका केली त्यांचे पालकमंत्र्यांनी की तुम्ही त्यांच्याविरुद्ध संघर्ष केला. मी संघर्ष जरूर केला, परंतु तो तत्वासाठी असलेला संघर्ष होता.
मी त्यांच्यावर कधीही व्यक्तिगत टीका केलेली नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून सहजासहजी आम्ही एकत्र आलो. आज सुद्धा राणेसाहेबांचे आशीर्वाद तेवढेच माझ्याबरोबर असतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला मला एकच गोष्ट सांगायची आहे, हे एक षडयंत्र आहे. राणेसाहेबांनी सांगितलेलं होतं की युती करून निवडणुका लढवा, असं सांगून सुद्धा त्यांचं ऐकलं गेलं नाही. आम्ही सांगत होतो युती करून निवडणुका लढवूया, ऐकलं गेलं नाही. का ऐकलं गेलं नाही? त्यांना नेतृत्व संपवायचं आहे, त्यांना राणेसाहेबांचं नेतृत्व संपवायचं आहे, माझं नेतृत्व संपवायचं आहे आणि त्यांना स्वतःचं नेतृत्व एस्टॅब्लिश करायचं आहे ह्या जिल्ह्यामध्ये. हे कोण आहेत त्यांचं मी नाव घेणार नाही, पण तुम्ही त्यांना चांगलं ओळखता. काय मिळवता ते आणि पैशाचा वर्षाव करून कोणाला शिकवत आहेत? सावंतवाडीची जनता पैशाला विकली जाणारी नाही, एवढं मी ठामपणे तुम्हाला सांगतो. सावंतवाडीला एक परंपरा आहे आणि सावंतवाडीची जनता कधीही पैशाने विकली गेली नाही, पुढे विकली जाणार नाही. आणि म्हणून उद्या येणारी सत्ता ही आमचीच असणार, एवढं मी आपल्याला निश्चितपणे सांगतो. आणि म्हणून आपल्याला 2-3 गोष्टी सांगून मी माझं भाषण संपवतो, कारण आपल्याला सगळ्यांनाच एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा त्यांनी मुद्दा काढला. काय आहे वस्तुस्थिती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या? यांनी हॉस्पिटल आपल्या मालकीचं आहे असा दावा केलेला होता आणि त्याच्यामध्ये रत्नागिरीच्या कोर्टामध्ये, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जो निकाल झाला त्याला हायकोर्टाने स्टे दिलेला होता. मी कॅबिनेटपर्यंत जाऊन, त्यावेळेला मी मंत्री होतो, यांना 54 गुंठे जागा त्यातली वेगळी काढून देण्याचं मान्य केलं. यांनी सह्या केल्या, पण सह्या करण्यापूर्वी अशा अटी घातल्या की त्या अटी कधीही यांची जी कन्या आहे, आमच्या युवराज्ञी आहेत, त्यांना कधीही मान्यता न होणाऱ्या कंडिशन होत्या आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावर सही नाही केली आणि त्याच्यामुळेच मल्टीस्पेशालिटीचं काम थांबलेलं आहे. मी किमान 5 ते 10 वेळा त्यांच्याकडे गेलो की या अटी काढून टाका, साध्या MOUवर सह्या करा. त्यांनी काही तयारी दाखवली नाही आणि आज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल दुसऱ्या जागेवर बांधूया असं ते आम्हाला सांगतायत. आमच्या हक्काची जागा आहे ती. तुम्ही नाही दिल्या सह्या तर आम्ही कोर्टामध्ये जाऊन ती जागा मिळवू आणि त्याच ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारू, हे मी तुम्हाला अतिशय ठामपणे सांगतो. आणि 5-5 वर्ष जे हॉस्पिटलचं टेंडर झालेलं आहे, ज्याची एजन्सी फायनलच झालेली आहे, 5-5 वर्ष तुम्ही ती कामं अडवता. तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे. आणि मग तुम्हाला काय अधिकार दिलेला आहे? आज तुम्ही तलाव स्वतःचा आहे म्हणून सांगता, तलावाच्या संदर्भात म्युन्सिपाल्टीवर केस दाखल केलेली आहे. उद्या तुमच्याच घरातली सून ही म्युन्सिपाल्टीमध्ये नगराध्यक्ष बनणार आणि तीच तुमच्या विरुद्धची केस लढवणार का? उद्या ते मोती तलाव तुमच्या ताब्यात देणार, नगरपालिकेचा मोती तलाव राहणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्याला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट म्हणतात इंग्रजीमध्ये. आपल्या ज्यांना कुठलं तरी त्याच्यामध्ये हेतू आहे अशा माणसाने त्या खुर्चीवर बसायचं नसतं आणि ही नैतिकता आहे. आणि म्हणून त्यांना या नगराध्यक्ष पदावर बसण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, हे मी अतिशय स्पष्टपणे सावंतवाडीच्या जनतेला सांगू इच्छितो. आणि म्हणून केवळ मी विरोधात्मी आहे म्हणून मी नगराध्यक्ष होणार चालणार नाही. अगोदर तुमची केस मागे घ्या. नगरपालिकेच्या विरुद्ध केस घातलेली आहे ना, मोती तलाव आमचा आहे म्हणून, केस मागे घ्या आणि नंतर इलेक्शन लढवा. अशा नाही इलेक्शन लढवता येणार तुम्हाला. मी राजकारणाचा अतिशय आदर ठेवतो. मला स्वतः शिवरामराजे भोसलेंनी राजकारणामध्ये आणलं, परंतु आदर ठेवणं याचा अर्थ तत्वाला तिलांजली देणं नाही. तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की मोती तलावाची केस मागे न घेता कशाला निवडणूक लढवली आहे? उद्या मागे घेऊ शकता, उद्या मागे घ्या आणि उद्या संध्याकाळी अनाऊन्स करा की आम्ही केस मागे घेतली आहे आणि नंतर लोकांची मतं मागा. अशी मतं नाही मागता येणार. त्याच्यानंतर मला भाषण संपण्यापूर्वी एवढंच सांगायचं आहे की आमच्या उमेदवारांबद्दल, आमचे उमेदवार ह्या केपेला मला अनेक लोकांनी कौतुक केलं की तुम्ही नवीन नवीन चेहरे दिलेले आहेत. आमच्या जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत या स्वतः ॲडव्होकेट आहेत, बार असोसिएशन जे सावंतवाडीचे आहे त्याच्या अध्यक्ष आहेत, नोटरी आहेत आणि त्याच्यामुळे अतिशय तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं असणार. 40 मिनटं भाषण केलं म्हणून 40 मिनटं भाषण केलं, त्याच्यामुळे मला भाषणाचा वेळ माझा कट झाला साहेब, कारण तुम्ही येऊन मी भाषण करणं बरोबर नाही तुमच्यासमोर, म्हणून मी म्हटलं होतं थोडंसं. तर तुमचं लक्षात आलं असणार की त्यांना मराठी येतं आणि कोकणी सुद्धा चांगलं येतं. तुम्ही गेल्यात आणि काहीतरी बोलल्यात तर समोरच्या व्यक्तीत समजूक तर हवा की नाही हवा? मा काय नुसतं जर तुमच्याकडे बघत राहिलो नगराध्यक्ष चलात का काय तुम्ही जाऊन परत मराठीत बोलू करा
आणि इंग्रजीत बोलू गया याचा विचार तुम्ही करू गयो असं मला वाटतं. आणि म्हणून मराठी तरी बोला, कोकणी तरी बोला, आणि नंतर मग तुम्ही म्हणा की आम्हाला लोकांचं प्रतिनिधित्व करायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला अतिशय नम्रपणे सांगतो, आमच्या जेवढ्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार सक्षम आहे तेवढेच आमचा प्रत्येक उमेदवार सक्षम आहेत. किमान 4 ॲडव्होकेट आमच्या पॅनलमधून उभे आहेत. आमच्या पॅनलमधून सूर्याजीसारखा एक उमेदवार आहे जो स्वतः ॲम्ब्युलन्स घेऊन रुग्णांना घेऊन येतो, स्वतः सर्वांना रक्तदान करतो. असे उमेदवार तुमच्याकडे आहेत का? असे उमेदवार आम्ही दिले का दिले? आम्हाला उद्या सावंतवाडी सुंदर बनवत असताना ती आरोग्यदायी सुद्धा बनवायची आहे. म्हणून असे आमचे उमेदवार आहेत की जे दिवस रात्र लोकांसाठी काम करतात. आमच्यापैकी अनेक उमेदवार ॲडव्होकेट आहेत. अनेक लोक स्वतःला ॲडव्होकेट म्हणतच नाही. आमचं सुरेंद्र बांदेकर आहे, मलाच माहिती नव्हतं की ॲडव्होकेट आहे म्हणून, कारण त्याने दिवस रात्र ते देवाचीच पूजा करत असतात. कधी वकिली करतील अशी मला गॅरंटी नाही. आमचे संजीव परब परखड बोलतात, परंतु मोती तलावचा मुद्दा मात्र त्यांनी अचूकपणे मला नेहमी सांगत होते, तुम्ही मोती तलावाबद्दल बोलत नाही, मोती तलावाबद्दल बोलत नाही. आणि त्यांनी एक स्लिप काढली ह्याची, ते छोटीशी रील असते ना तशी रील काढली आणि त्याच्यामध्ये भाषण दाखवलं की मोती तलाव कोणाच्या तरी मालकीचा होणार. आणि नंतर मग त्याच्यामध्ये अशा बिल्डिंग वर आलेल्या दाखवल्यात त्या पाण्यातून. आणि मग हे म्हणतात की त्यांनी त्या इमारती वर आलेल्या दाखवलेल्या आहेत. खरं तर शिंदे साहेबांनी बोललं पाहिजे, पण तुम्ही समोर दिसला की मला काही आवडत नाही बोलायचं. आणि त्याच्यामुळे एवढं प्रेम तुमच्यावर केलंय. एक गोष्ट लक्षात ठेवा, बघा कोणालाही कटकारस्थान करून संपवता येत नाही. मला संपवायला म्हणून तुम्ही सावंतवाडीवर पैशाचा पाऊस पाडला तर सावंतवाडीची जनता ते कदापिही सहन करणार नाही. एवढं प्रेम कायम सावंतवाडीच्या जनतेने मला दिलेलं आहे. मी काल सांगितलं आणि आज सुद्धा तुम्हाला सांगतो, मी 4 वेळा आमदार झालो. 4ही वेळेला मला सगळ्यात जास्त लीड कोणी दिलं तर ते सावंतवाडीच्या जनतेने दिलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे कितीही पैसे वाटवा फरक पडणार नाही, आम्हीच निवडून येणार. आणि लक्षात घ्या, जे पैसे वाटतात ते पैसे वसूल सुद्धा करतात. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की हे कुठेतरी आपल्याला थांबवलं पाहिजे. ही अनिष्ट प्रवृत्ती, ही कीड आहे. ही कीड आपल्या शहरामध्ये येण्यापासून याला वेळेवर रोखलं पाहिजे. नाहीतर आज अनेक ठिकाणी जाऊन बघा, लोक रडतायत की आमच्या जमिनी लुबाडल्या म्हणून. आणि त्या गरीब लोकांच्या जमिनी लुबाडलेला जो घाणेरडा पैसा आहे ना, त्या पैशाचा वर्षाव जर करत असतील तर त्या पैशाला सावंतवाडीकरांच्या घरामध्ये स्थान नाही. एवढं तुम्ही निश्चितपणे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की तुमचं प्रत्येक मत हे धनुष्यबाणाला मिळालं पाहिजे. तुम्हाला प्रत्येकाला 3 मतं आहेत. उमेदवार कोण आहे बघू नका. प्रत्येक वेळेला तुमच्या बॉक्सवर, एका बॉक्सवर 2 ठिकाणी धनुष्यबाण असणार, एका बॉक्समध्ये एका ठिकाणी धनुष्यबाण असणार. प्रत्येक वेळेला धनुष्यबाणाच्या 3ही ठिकाणी बटन दाबा आणि तुम्ही शिवसेनेला प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढी आपल्याला नम्र विनंती करतो. आणि एकच गोष्ट सांगतो, मोठ्या प्रमाणात भगिनी इथं आहेत. तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना कोणी आणली? एकनाथ शिंदे साहेबांनी आणली. आणि तुमचा तो लाडका भाऊ ज्यावेळेला तुम्हाला भेटायला आला त्याला तुम्ही अगदी आता जवळजवळ 3-4 तास वाट बघत थांबलेले आहात. माझी खात्री आहे की तुम्ही सगळ्यांनी बघून घ्या की ज्यांनी तुम्हाला लाडकी बहिणी योजना दिली ते कसे आहेत. माझ्या इलेक्शनच्या वेळेला सुद्धा प्रचाराला इथं आले आहेत आणि पुन्हा एकदा तुम्हाला आले. परंतु माझ्या इलेक्शनच्या वेळेला ज्यावेळेला प्रचाराला आले त्यावेळेला हा मुद्दा तेवढा महत्त्वाचा नव्हता जेवढा आज आहे. कारण त्यांनी ती योजना कायम ठेवून दाखवली. केवळ इलेक्शन पुरती योजना आणली नाही तर योजना कायम ठेवली. अशा एकनाथ शिंदे साहेबांचं मी मनापासून सावंतवाडी शहरामध्ये स्वागत करतो. सिंधुदुर्गचे दुसरे सुपुत्र आदरणीय उदयजी सामंत साहेब, जे नेहमीच खंबीरपणे आमच्या पाठीमागे, सर्वांच्या पाठीमागे उभे असतात. आमच्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुद्धा आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतो. आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका, कुठल्याही प्रेशर खाली येऊ नका. शिवसेनेला प्रचंड बहुमताने विजयी करा, तेवढं आपल्याला आवाहन करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.